नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साखरी पिंपळनेर सटाणा रस्ता दुरुस्ती कामासंदर्भात आमदार मंजुळाताई गावित यांनी दिले धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धनराज चौधरी नामक व्यक्तीकडून ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना चक्क 25 लाखाची देण्यात आली ऑफर। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा, युवा सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक पंचवटी येथील वादग्रस्त पत्रकाच्या निषेधार्थ धुळ्यात दलित समाजाने केले आंदोलन। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची धुळ्यात पत्रकार परिषद। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। साखरी पिंपळनेर सटाणा रस्ता दुरुस्ती कामासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा निवेदन आंदोलन करण्यात आले आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय तुळशीराम गावित, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, प्रमुख कार्यकर्ते तसेच न्यायालयात दावा दाखल केलेले दावेदार आणि ठेकेदार यांच्यासह आज जिल्हा प्रशासनाकडे वरील रस्ता कामासंदर्भात निवेदन देण्यात आले। दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून या रस्ता कामासंदर्भात निवेदन देण्यात आलेले होते, मात्र शासन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत त्या संदर्भातले आज निवेदन देण्यात आले। दरम्यान लवकरात लवकर साखरी पिंपळनेर सटाणा या रस्ता दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्यात आले नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज आमदार मंजुळाताई गावित यांनी दिलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी साखरी पिंपळनेर सटाणा येथील पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते। साखरी मतदारसंघात पिंपळनेर सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G ह्या रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु 5 वर्षात आजही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। पिंपळनेर गावातून हा रस्ता जाणारा आहे, पिंपळनेर सटाणा मार्ग। तर त्या ठिकाणी 5 वर्षापासूनचा हा रखडलेलं काम आहे। तर त्या रस्त्यावर आजपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे। रस्त्यावर पाण्या पावसात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास 4 ते 5 ॲक्सिडेंट मोठे झालेले आहेत आणि 4-5 जीवसुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे। अनेक प्रकारचे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघातसुद्धा होत असतात। त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या आजूबाजूला व्यापारी वर्ग यांचे दुकानं आहेत, त्या दुकानदारांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनेक अडीअडचणी येतात आणि त्रास सहन करावा लागतो। तर अशा प्रकारचं ह्या 5 वर्षे रखडलेल्या ह्या कामाचं निवेदन आम्ही जवळपास 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतं आहे की पिंपळनेर गावात आजूबाजूला जे अतिक्रमणधारक आहेत, जास्त नाही आहेत, परंतु 8-9 लोकांचे काही अतिक्रमणं असतील, छोटे असतील, परंतु ते अतिक्रमणधारकांनी काही कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत, अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आतापर्यंत देण्यात येत आहे। म्हणून त्या रस्त्याला आतापर्यंत अडथळा येतोय अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती, परंतु त्याच्यातून सुद्धा काही मार्ग काढता येईल या हिशोबाने आणि या उद्देशाने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही दरवर्षी निवेदन देत असतो, परंतु याच्यातून काही मार्ग आतापर्यंत निघालेला नाही। शेवटी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसायची आज आमची तयारी होती, परंतु यासाठी आम्ही उपोषणाची बसायची तयारी असल्याचे पत्र आम्ही 4-5 दिवसापूर्वी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा आम्ही दिलेलं होतं, परंतु सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 3-4 दिवसापूर्वीच पुन्हा आम्हाला त्याचं उत्तर देऊन पाठवलेलं होतं की या आपल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता चालू आहे, म्हणून आचारसंहितेच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी उपोषण करता येणार नाही अशी त्यांनी विनंती केलेली आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषण न करता उपोषण थोडे दिवसासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आमचे सर्व पिंपळनेर शहरातील अनेक नागरिक आणि व्यापारी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आमचे शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षीय या ठिकाणी सर्व आमचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी
उपस्थित राहून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने सन्माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब यांनी ह्या कामाच्या संदर्भात आपले रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता, उपअभियंता, भूमापन, नगर भूमापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, साक्री आणि पिंपळनेर, अप्पर तहसीलदार पिंपळनेर आणि तसेच त्या कामाचे ठेकेदार आणि सर्व त्यांच्या संबंधित असलेले सर्व पदाधिकारी अशा सर्वांची आज कलेक्टर साहेबांच्या दालनात त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यावर ह्या कामावर ते नक्कीच तोडगा काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या पद्धतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्हाला कळवतील त्या पद्धतीने आपण ह्या त्यांच्या काम नक्कीच होईल अशी आम्ही आशा धरून आलेलो आहोत. जर पुन्हा अजून आम्ही जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आम्ही वाट बघतोय कामाला काय त्यात प्रगती होते, कामात सुधारणा होते किंवा नाही काम जर नाही झालं तर पुन्हा अजून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला आम्ही सर्व पिंपळनेरवासीय, सर्व पक्षीय आणि सर्व व्यापारी वर्ग, सर्व त्या परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही पुन्हा अजून उपोषणाची तयारी आम्ही करणार. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यावर आलेली असून ही निवडणूक काही धनाढ्य प्रतिस्पर्धी पैसा देऊन मत खरेदी करीत आहेत असे चित्र सर्वत्र दिसून येत असले तरी आज सायंकाळी मतदाराच नाही तर चक्क उमेदवारालाच पैशाची ऑफर देण्याचा महापराक्रम आज धुळ्यात दिसून आला. त्यात सविस्तर माहिती अशी की धनराज चौधरी नामक इसम हा गेल्या 2 दिवसापासून महेंद्र भावसार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा ते मागोवा घेत होते. त्यांच्या कार्यालयाभोवती ते चक्कर मारत होते. त्यांनी सारांश भावसार, महेंद्र भावसार यांचे पुत्र यांना कॉल करून आम्ही शिक्षक आमदार निवडणुकीचे उमेदवार कोल्हे यांचे माणसं असून आम्ही त्यांचं काम करीत असतो. आम्ही आपल्यास 25 लाख रुपये देतो. तुम्ही आम्हाला आपले 2 नंबरचे मतदान आमच्या नावावर फिरवावे असे समोरील धनराज चौधरी नामक इसमाने माहिती दिली. त्यावर सारांश भावसार यांनी संशयित व्यक्तीला कार्यालयात बोलवून घेतले व धुळे शहर पोलीस अधीक्षक व पत्रकार बांधवांना समक्ष बोलून त्यांच्यासमोर विचारपूस केली असता ते कोल्हेचे माणसं आहेत असे प्रथमदर्शनी दिसून आले. यावर योग्य ती चोख कारवाई करण्यात यावी व त्यांची वाहनी तपासणी करण्यात यावी अशी मागणी सारांश भावसार यांनी केलेली आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पुढील तपास करत असल्याची माहिती सारंग भावसार यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. या निवडणुकीच्या संदर्भात मी सारांश महेंद्र भावसार, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि माझे वडील आता येणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी करत आहे. कालपासून मला एक चौधरी नामक व्यक्ती फोन करत होता की आपली मला भेट घ्यायची आहे आणि मला भेटायला यायचं आहे. तर कालपासून तो आमच्या ऑफिसला मागे पुढे चालत होता आणि काल ते माझ्याकडे आले असताना त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही उमेदवार कोल्हेंकडनं आलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला 2 नंबरचं मत द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला 25 लाख रुपये आत्ता संध्याकाळी करून देतो. एक कालची घटना घडली. त्याच्यानंतर ते कोल्हेंच्या मेळाव्यात देखील दिसले. धुळ्यातले CCTV देखील फुटेज चेक करावे आणि आज आम्ही त्यांना सरळ नकार दिला की निवडणूक आहे, संविधान पद्धतीने निवडणूक लढायला पाहिजे. हे अशा प्रकारचे पैशांचे डाव तुम्ही खेळू नका. परंतु आज परत ते येऊन आम्हाला सेम गोष्ट सांगत होते. त्यानंतर मी रीतसर सगळ्या पत्रकारांना कॉल केला. मी ज्या हद्दीत ते बसलेले होते आमच्या ऑफिसला आम्ही त्यांना बसवून ठेवलं, पत्रकारांना बोलवलं, इथल्या स्थानिक PI जे आहे महाजन साहेब त्यांना इथे आम्ही बोलवलं. माननीय SP साहेबांना मी 2 कॉल केलेले आहे, त्यांनी कोण उचलले नाही, तो भाग वेगळा आहे. कलेक्टर साहेबांना मी 1 कॉल केलेला आहे. तो संपूर्ण कालावधी आम्ही तिथे होतो. त्यानंतर धुळे शहर पोलीस स्टेशनची गाडी तिथे आली. त्यांना आम्ही सांगितलं असा विषय आहे, हे व्यक्ती कोण आहे चेक करावे, यांच्या गाड्या चेक कराव्या, हे पैसे वाटत असतील तर यांना बघून घ्यावं की कसले पैसे आहे, काय आहे सगळं, आणि चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात आत्ता इथे दिलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, बेमोसमी पाऊस अशा अनेक संकटात सापडलेला आहे. त्यात सोयाबीन, कपाशीचे कमी झालेले भाव, शेतकरी अशा अनेक समस्यांचा सामना करत असताना सरकारकडून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. 2023 साली 4 किलोची मकाची पिशवी, यावर्षी 2024 साली किमतीत 300 ते 500 रुपयाची वाढ झालेली असून वजनात काही पिशव्या 200 ते 800
सेंटीमीटरने कमी असून वजनात झालेल्या कमी घट बाबतीत शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची पाकीटमारी आहे. कडधान्य बाजारात 250 ते 300 रुपये मिळत असून यावर्षी 500 ते 750 रुपयाला मिळत आहे. एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्याला PM किसान निधीचे 2,000 रुपयाची गाजावाजा करते आणि दुसरीकडे शेतकऱ्याला सर्वच बाबतीत फसवत व लुटत आहे. वजनात घट आणि किमतीत वाढ, शेतकऱ्यांची पाकीटमारी करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सरकार यात लक्ष घालून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून आज करण्यात आलेली असून आज युवा सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी युवा सेनेचे प्रियंका जोशी, ईशा खैरनार, सानिया पिंजारी, अंकिता खैरनार, जागृती भांबरे, हर्षदा खैरनार, मंजुषा खैरनार, वैष्णवी खैरनार, हेमांगी खैरनार, जागृती क्षीरसागर, समीक्षा हिरे, जयश्री खैरनार यांच्यासह युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनेक वर्ष शेतकऱ्याची संकटाची गेली. शेतकरी प्रचंड संकटांना सामना करतो. मागचं तर अख्खं वर्ष फक्त दुष्काळाचं गेलं. यावर्षी मागचं वर्ष दुष्काळाचं गेलं. यामुळे यावर्षी शासनाकडनं सरकारकडनं मोफत बियाणं मिळते की काय अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती. पण आमचंच दुर्दैव अक्षरशः 2023ला जी 1300 ते 1400 रुपयाला मक्याची बियाण्याची पिशवी मिळत होती ती यावर्षी 1800 ते 2000 मिळते. बरं भावच नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस काय असतो तर कंपन्यांकडनं चक्क 4 किलोची जी बॅग मिळत होती ती फक्त 3 किलो 200 ग्रॅम, 3 किलो 800 ग्रॅम अशी मिळते. म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे बियाणांच्या पिशवींमध्ये वजनाची घट करतात. ही सर्रासपणे शेतकऱ्याची पॉकेटमारी, शेतकऱ्याकडनं लूट केली जाते आहे. आणि कंपन्या हे जे वागता आहे त्याच्यावर जर सरकारचा कुठलाच अंकुश नसेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढतायत का हा प्रश्न आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार आहोत. आम्हाला तमाम शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्यावं अशी त्यात विनंती केलीच आहे. परंतु झोपलेल्या कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाग यावी म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या लेखी आज त्यांना अलाराम पोस्टाद्वारे भेट देणार आहोत. त्यांना विनंती आहे अलारामने तरी उठा. खरं तर या फक्त 1-2 गावातल्या मुली आम्ही जमलो आहोत. मी सरकारला सांगू इच्छिते जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली 1 किंवा 2 मुली जर एकत्र जमल्या ना तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालायला सुद्धा कमी करणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलंय, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही. जेव्हा या लेकी उभ्या राहतील तेव्हा तुम्हाला नक्कीच जाग येईल. परंतु त्वरित आत्ता कंपन्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला अनुदान द्यावं असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना देत आहोत. 21 जूनला मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे अज्ञातांकडून 2 समाजात तेढ निर्माण करणारे पत्रक छापून वाटण्यात आले. ते पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना व दलित समाजाची निंदा करण्यात आलेली आहे. या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हा जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतूने छापण्यात आलेले आहे. वादग्रस्त पत्रक हे हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवर असून प्रथमेश संदीप चव्हाण या नावाने ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दरम्यान हे पत्रक म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेला नव्हे तर सार्वभौमत्वाला छेद देणारे आहे. दरम्यान या पत्रकासंदर्भात कारवाई करून हिंदू युवा वाहिनी या संस्थेवर कायदेशीर कारवाई करून बंदी आणावी. पत्रक छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसचं पत्रकावर नाव असणाऱ्या प्रथमेश संदीप चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाचा सखोल तपास करीत प्रमुख सूत्रधाराला कठोर शासन करावे अशी मागणी आज धुळे जिल्ह्यातील दलित समाजाच्या विविध चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना वरील मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान आजच्या या आंदोलनात दलित समाजातील पदाधिकारीसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आजच्या निवेदनासंदर्भात म्हणजे जो नाशिकला जो आज एक माते फिरूने जे पत्र जाहीर केलेलं होतं त्या पत्राचं अनुषंगाने पूर्ण आंबेडकरी समाज एकत्र होऊन हा मातेपिरू कोणत्याही समाजाचा असो, मातेपिरू हा कोणत्या समाजाचा नसून तो फक्त मातेपिरूच असतो. आणि समाजामध्ये या असे जे लोक आहेत जे 2 समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि प्रशासनाला याची काळजी घेतली पाहिजे. ते असे पुन्हा या अशा गोष्टी होऊ नये. कारण आता इलेक्शन येणार आहे त्यामुळे अशा गोष्टी होणारच आहे. तर प्रशासनाने जागृत राहून
या अशा लोकांकडे, या अशा संघटनांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून समाजामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतता कशी नांदेल याचं अगोदर प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि जे असे लोक आहेत यांना कठोर कारवाई करून यांच्यावर आणि यांच्या मागे कोण आहे यांचाही तपास घेतला पाहिजे. आज धुळे शहरामध्ये आम्ही आंबेडकरी अनुयायांनी आज SP साहेबांना पत्र देऊन त्या माती फिरूंना कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही निवेदन केलेलं आहे. यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन त्यांनाही पत्र देणार आहोत आणि प्रशासनाला आमचं जाहीर आव्हान आहे, जर ह्या माती फिरूला लवकरात लवकर सजा नाही झाली आणि यावरती जो मास्टर माइंड आहे त्यालाही सजा नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू एवढं सांगतो. आम्ही नुकतंच आता धुळे SP यांना भेटलो. काळाराम मंदिर परिसरात एका माथे फिरूने पत्रक काढून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश तिथे केला. त्याच ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दरवर्षी कार्यक्रम असतो. संपूर्ण परिसरात निळे झेंडे, संपूर्ण भीम समुदाय तिथे येतो. त्याचा द्वेष करून, त्याचा मनात राग ठेवून हे पत्रक काढण्यात आलं असा आमचा अंदाज आहे. त्या माध्यमाला कडक कारवाई अशी झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियावर समस्त दलित समाजाच्या वतीने ही आमची मागणी आहे. DSP साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे, शिष्टमंडळाद्वारे अशी मागणी केली, त्या माथे फिरूला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, कडक शासन होऊन त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत नाशिक आणि नगरमध्ये शिक्षण संस्थांमध्ये जाळे असल्याने त्यांचेच वर्चस्व होते. धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये मतदार संख्या कमी असल्याने वर्चस्व नसल्याने आता खान्देशातून मी एकमेव उमेदवार असल्याने खान्देशचे वर्चस्व आणि आमदार देण्याची संधी शिक्षकांना आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी हक्काचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी केलेले आहे. दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. ॲडव्होकेट भावसारांनी यावेळी पत्रकार परिषदेतून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसंदर्भात आवाहन केले. दरम्यान शिक्षकांनी भविष्याचा विचार करून मला निवडणुकीत विजय करावा असं आवाहन देखील आज ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. आजच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहे आणि आज अंतिम टप्प्यात आल्यानंतर मला पुन्हा आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली आणि त्यामुळे मी आपल्याला बोलतो. सुरुवात आपल्यापासून झाली होती आणि आज समारोप पण त्या निवडणुकीमध्ये आपल्यापासून करतो आहे. त्यामुळे मी स्थानिक उमेदवार असल्यामुळे मी फक्त आपल्याशी वार्ता पत्रकार परिषद आपली सुरुवातीची घेतल्यानंतर या निवडणुकीला सुरुवात झाली. मला अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट मिळालं. त्यानंतर निवडणुकीचे उमेदवार असतील, जे असतील, अशा अनेक घटना घडल्या. त्याच्यात आता परंपरा झाली, घटना आल्या, सगळे प्रकार झाले. कधी नव्हे या निवडणुकीत शिक्षक कधी नव्हे आपले माननीय मुख्यमंत्री पण या प्रकारात उतरले आणि ही निवडणूक एका वेगळ्या तऱ्हेने रंगाला लागली. आणि आता जी रंगली आहे की वेगवेगळे पार्सल, वेगवेगळे पाकिटे, वेगवेगळ्या वस्तू घरी जात आहेत, परंतु रंगते. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे चांगल्यापैकी लागलं आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, यापूर्वी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही केवळ शिक्षक संघटनामध्ये व्हायची, राजकीय पक्ष बाहेर असायचे आणि बाहेरून फक्त पाठिंबा द्यायचे. परंतु आता डायरेक्टली राजकीय पक्ष सगळे याच्यात आले आणि ही निवडणूक आता शिक्षक संघटनाची न राहता ही राजकीय पक्षाची झाली. मी उभ्या असलेले आत्ताचे उमेदवार आणि आत्ताची निवडणूक याबद्दलच फक्त आपल्याला एक्सप्रेशन करेल की आपल्या घरात एखादा राजकारणाचा वारसा असेल, तो काही उमेदवारी केलेली आहे. आपण आपल्या सगळे उमेदवार बघितले तर कोणी कारखानदार, कोणी राजकीय वारसा, कोणी शिक्षण सम्राट, कोणी मध्य सम्राट, असे सगळे उमेदवार आहेत. मी स्वतः यापैकी काही नाही, माझं काहीच नाही. मी फक्त शिक्षकांचा वकील होतो आणि त्या वकिलीमध्ये शिक्षकांना न्याय देताना कायद्यातल्या काही त्रुटीमुळे मी अपूर्ण पडतोय असं मला वाटलं होतं. या कायद्यात दुरुस्ती करावी म्हणून मी शिक्षक वकील, त्यावेळी शिक्षक आमदार व्हावं या हेतूने मी माझी उमेदवारी जाहीर केली होती आणि त्या दृष्टीने माझी उमेदवारी आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.